नमस्कार. आजच्या भागात आपण पाहणार आहे गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या प्रवचनातील काही सुंदर विचार. वारकरी व्हा. संसार सगळ्यांच्या गळ्यात पडला आहे, पण संसारातून कसे निघावे हे मात्र अवघड झाले आहे. काय केले म्हणजे संसारातून बाहेर पडता येईल हे कळत नाही. काय नास्तिकांचे मानावे का आस्तिकांचे मानावे? आस्तिकातही कर्मकांचे ऐकावे का उपासकांचे ऐकावे का वारकऱ्यांचे ऐकावे हा मोठा प्रश्न आहे. वारकरी होऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणणे मानले तर कल्याण होईल. संत शरणागती. सगळ्या जगाच्या कल्याणाकरिता श्रुती माऊली आहे व त्या श्रुती माऊलीचा आदर वारकरी संप्रदायात आहे. वारकरी संप्रदायात कर्म उपासनेचा त्याग केला नाही, पण ज्ञान श्रेष्ठ मानले आहे. नास्तिक लोक कर्म मानित नाहीत, स्वर्ग मानित नाहीत. कर्म करणारे उपासना मानित नाहीत, उपासना करणारे ज्ञान मानित नाहीत. उत्तम पुरुष उपासकाला मान्य नाही, अक्षर पुरुष कर्मठांना मान्य नाही. पण पुढची साधने करणाऱ्याला मागची सर्वच साधने मान्य असतात. सार गोष्ट मोक्ष हा सगळ्या जीवमात्राला इष्ट आहे, पण मोक्षाचे साधन काय आहे हे मात्र सगळ्या जीवमात्राला कळत नाही. जो जीव नरदेहात आला व संताला शरण गेला त्याला कळते. साक्षात्कार. साक्षात्काराचे एकूण 4 प्रकार आहेत. 1. ब्रह्मसाक्षात्कार, 2. आत्मसाक्षात्कार, 3. सगुण साक्षात्कार आणि 4. जगत साक्षात्कार असे 4 साक्षात्कार आहेत. त्यात विषयी पामरांना जगत साक्षात्कार असतो, उपासकाला सगुण साक्षात्कार असतो, योग्यांना आत्मसाक्षात्कार असतो आणि ज्ञानी पुरुषाला ब्रह्मसाक्षात्कार असतो. ब्रह्मसाक्षात्कार प्रयत्नाने करून घ्यावा लागतो. जगत साक्षात्कार सहजच आहे. ब्रह्मसाक्षात्कारी पुरुषाला जगत साक्षात्कार आहे, पण जगत साक्षात्कारी पुरुषाला ब्रह्मसाक्षात्कार नसतो. त्याचे कारण ब्रह्म व्यापक आहे म्हणून सर्वत्र आहे, पण त्याची ब्रह्मापर्यंत वृत्तीच जात नाही म्हणून त्याला ब्रह्मसाक्षात्कार नाही. 1. ब्रह्मसाक्षात्कार तर नाही, पण विधीने वागतात त्यांना विषयी म्हणावे. ब्रह्मसाक्षात्कार नसून जे स्वैर वागतात त्यांना पामर. 3. ब्रह्मसाक्षात्कार होण्याकरिता संत संगतीत राहून श्रवण मननादी साधने करतो त्याला मुमुक्षु म्हणावे. आणि 4. ब्रह्मसाक्षात्कारी पुरुषाला ज्ञानी म्हणावे. अज्ञानाचे आवरण. मनुष्य मात्राच्या अंतःकरणात नैसर्गिक 3 दोष असतात. 1. माणसाला वाटेल ते करावे वाटते, त्याचे नाव मल किंवा पाप. 2. ईश्वराने ठेवले आहे त्या स्थितीत समाधानी न राहणे, अशांत राहणे म्हणजे विक्षेप. 3. हे दोन्ही दोष निर्माण होण्याचे कारण म्हणजे अज्ञानाचे आवरण. हे 3 दोष पशुपक्ष्यांना कळत नाहीत, सगळ्या माणसांना देखील कळत नाहीत. काही शहाणी माणसे पण त्यांचेही 3 दोष गेलेले नसतात, परंतु त्यांना जर 3 दोषांची जाणीव करून दिली तर कळतात. पाप पुण्य जरी अनावर असले तरी कळतात. कळलेल्या माणसाला सुद्धा पाप आवरले जात नाही, हा मायेचा महिमा आहे. आवडीचा विषय म्हणजे पाप असा एक वर्ग आहे व अगतिक म्हणून पाप करणारा एक वर्ग आहे. यांना पापच कळत नाही म्हणून पाप सर्वांना आवडते. यावर उपाय म्हणजे पाप निवृत्त्यर्थ कर्म आहे, विक्षेप निवृत्त्यर्थ उपासना आहे व आवरण निवृत्त्यर्थ ज्ञान आहे.
पण या ज्ञानाचा विषय हा विषय नसून ब्रह्म असावा. वारकरी होऊन असे ज्ञान प्राप्त झाले तर आपण कृतार्थ होऊ. धन्यवाद.